ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सीरीज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। चंद्रपुर महानगर पालिका चुनाव को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। उबाटा गठ, शिवसेना और वंचित बहुजन अघाड़ी ने मिलकर चुनाव लड़ने का निर्णय लिया है। दोनों दल नगर सेवक चुनाव 50-50 के फॉर्मूले पर लड़ेंगे। उबाटा गठ शिवसेना के जिला अध्यक्ष संदीप गिरे ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि उन्होंने पहले कुछ अन्य लोगों से बातचीत की थी, लेकिन जहां मान सम्मान नहीं दिया गया वहां साथ चलना संभव नहीं था। इसी वजह से उन्होंने वंचित के साथ मिलकर महानगर पालिका चुनाव लड़ने का फैसला लिया। संदीप गिरे ने दावा किया कि ये गठबंधन महानगर पालिका में ज्यादा से ज्यादा सीटें जीतेगा और महापौर पद भी उन्हीं के पास रहेगा। वहीं वंचित के प्रमुख स्वप्निल ने भी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि उबाटा गठ शिवसेना और वंचित एकजुट होकर चुनाव लड़ेंगे और बड़ी जीत दर्ज करेंगे। अब आने वाले दिनों में ये देखना अहम होगा कि ये गठबंधन चंद्रपुर की राजनीति में क्या नया समीकरण बनाता है। सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ग्राउंड लेवल म्हणजे स्थानिक लेवलवर तुम्ही तुमचा निर्णय घ्या। बीजेपी आणि बीजेपी मित्रपक्ष सोडून तुम्ही कोणाशीही बोलणी करू शकता असं आम्हाला ठरवलं होतं। त्यानुसार आम्ही ते काँग्रेससोबत बोलणी केली। सर्वप्रथम आम्ही त्यांना मान दिला, पण ते कुठेही आम्हाला सन्मानजनक वाटा देण्यास तयार नसल्यामुळे आदरणीय साहेबांना आम्ही याच्याची भावना सांगितली आणि शिवसेनेसोबत बराबरीचा वाटा होत असेल तर त्यांनी आम्हाला होकार दिला, आम्ही ते युती करत आहोत। पण तिकडे युती झाली तर तो त्या लेवलला त्यांच्या काही ग्राउंड लेवल जे जे असतील त्यांना ते अधिकार दिलेले आहेत स्थानिक लेवलवर, त्याच्यामुळे नाही का साहेबांना विश्वासात घेऊनच हे आपण युती करत आहोत। प्रकाश आमचे साहेबांना साहेब म्हणजे आमचे साहेब फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आहेत। प्रकाश आंबेडकर साहेबांनाच विश्वासामध्ये घेऊन ही युती होत आहे। म्हणजे तुम्ही याची माहिती त्यांना दिली आहे? बिलकुल, त्यांना माहिती देऊनच युती करत आहोत आपण। होकार दिलाय म्हणून आपण युती करत आहोत। आता इथे झालं तिथे कसं होणार साहेब? संदीप भाऊ, हे प्रश्न असा होता, तुमच्याकडे केंद्र नाही, महाराष्ट्र नाही, कोणत्याही राजकारण नाही, काय फॉर्म्युला आहे, किती आताच आमचे मित्र स्नेहल भाऊ बोलल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघंही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत। महाविकास हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे। आम्ही दोघंही एक भाजप विरोधी पक्ष आम्ही म्हणून चालतो, एक समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला म्हणून आम्ही आता पूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांना लोकसभेला विधानसभेला त्यांना मदत केली। त्यानुसार आम्ही नगर परिषदला पण त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्न केला होता, पण त्यांच्यानुसार त्यांना मित्रपक्षाची गरज नाही आहे, त्याच्यानुसार त्यांच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांनी आम्हाला काही विचारणा केली नाही गेल्या 1.5-2 महिन्यापासून। त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला। येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार। आता त्यांच्या कोणाचं नाव घेऊन काही बोलून त्या विषय नाही, पण आमचं सगळं सरळ मत आहे। सर्वप्रथम आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे, सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जी युती झाली आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी युती झालेली आहे, त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू। गेल्या कित्येक दिवसापासून आज आपण चंद्रपूर शहरामध्ये बघितलं तर आज वंचित बहुजन आघाडीचं मतदान आणि वंचित बहुजन आघाडीचा वरलेला वर्ग हा मोठ्या प्रमाणे आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस पक्षाशी युतीच्या संदर्भात आमची वाटचाल चालू होती। पण गेल्या अनेक दिवसापासून समन्वयाच्या वाटा आमच्या पक्षाला कुठेही देण्यास नाही का टाळाटाळ करत होते। आम्हाला निर्णय घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही एक विचार केला की शिवशक्ती आणि भीमशक्ती हे एकत्र यावं या हेतूने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोबत आमची वंचित बहुजन आघाडी असं एकत्रित येऊन आज आम्ही दोन्ही पक्षाच्या समानतेच्या वाटा म्हणजे आज 66 नाही का महानगरपालिकेच्या ज्या सीटा आहेत त्याच्यामध्ये 33 त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आणि 33 वंचित बहुजन आघाडीचे या हेतूने आम्ही एक समानतेच्या वाटा म्हणून आम्ही नाही का हे केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती हे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या तिथे महापौर बसणार आणि नाही का ताकदीने आम्ही नगरसेवकातून निवडून आणणार। येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेचा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राहील आणि त्यासाठी तिथची चंद्रपूर महानगरची जनता आमच्या सोबत आहे, त्या विश्वासानेच आम्ही ही युती केलेली आहे हे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो। धन्यवाद।
महाराष्ट्र के चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।